नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थक हा घाईघाईने घरी आलेला असतो आणि तो सुधाला विचारतो की आई कुठे गेले बाबा. सुधा सांगते की अरे शलाकाचा हात सोडून ते कुठेतरी निघून गेले. सार्थक आता शलाकावरच चिडतो आणि म्हणतो की जर तुला बाबांना सांभाळता येत नाही तर घेऊनच कशाला गेली त्यांना. शलाका म्हणते की अरे मी नव्हतं नेलं त्यांना, तेच मला म्हणाले की कुठेतरी घेऊन चल आणि मग मी त्यांना इकडेच कुठेतरी घेऊन गेले आणि नेमका अर्णव रडायला लागला. त्यामुळे मी दुकानातून अर्णवसाठी बिस्किट घेत होते आणि काका माझा हात सोडून कुठे निघून गेले काय माहिती. अरे मी खूप रडले आणि मी काकांना खूप शोधलं परंतु मला नाही सापडले ते. सार्थक म्हणतो की अगं मुळातच तू त्यांना बाहेर कशाला घेऊन गेली, तुला समजत नाही का त्यांना आठवत नाही म्हणून. मागे गोदावरीच्या काठावर काय झालं होतं माहिती आहे ना. शलाका म्हणते की हो मला आठवतंय, पण आम्ही अरे इकडेच गेलो होतो, नाही कुठे लांब गेलो आम्ही. सार्थक म्हणतो की शलाका पण आपलं ठरलं होतं ना, बाबा जोपर्यंत बरे होत नाही तेव्हा तोपर्यंत त्यांना कुठेही घेऊन जायचं नाही. आता कसे येणार आहेत बाबा नक्की घरी. तर वृंदा देखील उठते आणि म्हणते की शलाका आता माझाही तुझ्यावर संताप होतोय. हा तुला तर काही काडीची अक्कल नाही, तुझ्या काकांना आठवत तर नाही परंतु कुठे धोका आहे हेही समजत नाही. अगं मागे गोदावरीमध्ये पडले तर रेश्माने त्यांना वाचवलं तरी. आता रस्त्यावर एवढ्या गाड्या धावतात आणि पावसाळ्यात किती वाईट गोष्टी घडत असतात. आता तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळसुद्धा लागत नाही. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. सुधा मात्र मोठमोठ्याने रडत असते तेव्हा सार्थक म्हणतो की आई तू रडू नकोस. सुधा म्हणत असते की सार्थक मला खूप टेन्शन आलंय रे. सार्थक म्हणत असतो की आई तू अजिबात काळजी करू नको, मी काहीही करून त्यांना शोधून आणेल. आणि तेवढ्यातच रेश्मा अरविंदला घेऊन तिथे येते आणि म्हणते की सार्थक तुझे बाबा आलेत. अरविंदला समोर बघून सर्वांना खूपच आनंद होतो. सार्थक लगेचच बाबांना मिठी मारतो. सुधा म्हणते की अहो कुठे होता तुम्ही बरे तर आहात ना. वृंदा म्हणते की भाऊजींना तू घेऊन आलीस रेश्मा. रेश्मा म्हणते की हो, मी त्यांना रस्त्यात बघितलं आणि लगेचच त्यांना घरी घेऊन आले. सुधा अरविंदला पाणी देते. मात्र वृंदा आणि रेश्मा एकमेकींकडे बघून हसत असतात, कारण हा त्या दोघींचा प्लॅन असतो. सुधा रेश्माला म्हणते की रेश्मा तू पुन्हा एकदा त्यांना सुखरूप घरी घेऊन आलीस, तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाहीये. सुधा म्हणते की तू पुन्हा एकदा यांना सुखरूप घरी घेऊन आलीस, त्यासाठी तुझे आभार किती मानावे तेच कळत नाही. रेश्मा म्हणते की अहो काकू त्यात आभार कसले मानायचे. सुधा लगेचच रेश्माला जवळ घेते. तर इकडे डॉक्टर अंशुमनला चेक करत असतात आणि डॉक्टर सांगतात की यांना फूड पॉयझनिंग म्हणजेच विषबाधा झाली आहे. अण्णा म्हणतात की अरे बापरे हे कसं काय झालं. तर डॉक्टर म्हणतात की आता ते कसं झालं हे मला सांगता येणार नाही, पण ही पोलीस केस आहे, तुम्ही ताबडतोब पोलिसांना रिपोर्ट करा. मालती म्हणते की अहो पण विषबाधा होण्यासाठी त्यांनी आमच्या घरात काहीच खाल्लेलं नाही आहे, ते तर फक्त पाणी प्यायलेत, त्यांनी काहीतरी बाहेर खाल्लं असेल, याचा आमच्याशी काहीच संबंध नाही आहे. डॉक्टर म्हणतात की हो पण ते तुमच्याच घरात पडले होते ना आणि तुम्हीच तर बोललात ना की त्यांनी पाणी घेतलं होतं. हे बघा जे काही असेल ते तुम्ही पोलिसांना सांगा आणि ताबडतोब पोलिसांना बोलावून घ्या. तर इकडे सार्थक रेश्माला विचारतो की रेश्मा तुला बाबा नक्की सापडले कुठे. रेश्मा म्हणते की अरे सार्थक मी एका ठिकाणी चालले होते आणि काका कुठेतरी चालले होते, मग मी माझी गाडी थांबवली, ते रस्ता क्रॉस करत होते आणि समोरून एक खूप स्पीडमध्ये गाडी पण येत होती, त्या गाडीने हॉर्न देखील वाजवला, पण काकांचं तर अजिबात लक्ष नव्हतं, काका तसेच स्पीडमध्ये चालत होते, त्या गाडीचा अजिबात कंट्रोल नव्हता. थोडा जरी उशीर झाला असताना तर तेव्हा सुधा म्हणते की अरे बापरे मग काय झालं रेश्मा. रेश्मा म्हणते की काकू अहो गाडी त्यांना उडवणारच होती आणि तेवढ्यातच मी काकांना मागे खेचून त्यांचा जीव वाचवला. वृंदा म्हणते की देवा पुन्हा एकदा तू या मुलीला अगदी योग्य वेळेला पाठवलंस. रेश्मा जर आज तू नसतीस तर काय झालं असतं. पुढे काय झालं ग रेश्मा. रेश्मा सांगते की मग मी त्यांना पाणी दिलं प्यायला आणि मी त्यांना विचारलं देखील की तुम्हाला कुठं जायचंय, परंतु काका एवढे कन्फ्यूज होते की त्यांना काहीच कळत नव्हतं आणि मग म्हणूनच मी त्यांना इथे घरी घेऊन आले. सुधा म्हणते की रेश्मा तू खरंच आमच्यासाठी देवीचे रूप आहेस. अगं तू एकदा नाही तर दोनदा त्यांना घरी परत आणलंयस, तुझे उपकार आता मी कसे फेडू. रेश्मा म्हणते की अहो काकू असं काही नाही आहे. वृंदा म्हणते की असं कसं, तुझे या घराशी काहीतरी नक्कीच ऋणानुबंध आहेत आणि भाऊजींसोबत सुद्धा, नाहीतर एखाद्या सख्ख्या मुलीने सुद्धा एवढं केलं नसतं. तू खरंच आमच्या घरासाठी खूप लकी आहेस. तर रेश्मा म्हणते की बरं काका परत असं कुणाला न सांगता घराबाहेर जाऊ नका हां.
मी आता निघते. आणि ती सुधाला देखील म्हणते की काकू मी निघते, तुम्हीही काकांची काळजी घ्या. रेश्मा तिथून जात असते तेव्हा सुधा तिला थांबवते. सुधा रेश्माला सांगते की तू जरा वेळ इथेच थांब, सार्थक मला तुझ्याशी जरा काहीतरी बोलायचं आहे, तू जरा आतमध्ये ये, असं म्हणून सार्थकला घेऊन ती रूममध्ये जाते. तर इकडे पोलीस घरी आलेले असतात आणि ते अंशुमनला उठवतात. अंशुमन उठतो आणि म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आणि इथे? पोलीस म्हणतात की तुला इथे यायचं नाही हे सांगितलं होतं ना, मग का आलायस तू इथे? हा सर्व नक्की काय प्रकार आहे? तर अंशुमन म्हणतो की हो साहेब मला काहीच माहीत, मी तर इथे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी आलो होतो. पोलीस म्हणतात की एकीकडे तुझा डिवोर्स सुरू आहे आणि तू दुसरीकडे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतोयस. तू ऑलरेडी त्यांना सुसाईडची धमकी दिली आहेस, मग काय इथे सुसाईड अटेम्प्ट करतोयस? अंशुमन म्हणतो की नाही साहेब मी असं काहीच केलेलं नाही आहे. इन्स्पेक्टर विचारतात की मग फूड पॉयझनिंग कसं काय झालं? अंशुमन म्हणतो की मला खरंच नाही माहिती साहेब, मी तर सकाळपासून काही खाल्लेलं सुद्धा नाही आहे. हो, फक्त मी यांच्या घरी पाणी प्यायलो आहे. वाटलंच तर विचारा तुम्ही यांना. मालती म्हणते की तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? तुम्हाला पाणी देऊन आम्ही चूक केली का? साहेब हे आम्हाला म्हणाले की मला तहान लागली आहे, मग यांना पाण्यासाठी नाही कसं म्हणणार? अंशुमन म्हणतो की साहेब मी खरंच काही केलेलं नाही आहे, कदाचित हे सुद्धा असू शकतं ना की हेच आता माझ्या जीवावर उठलेत. अण्णा म्हणतात की तुमचं तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? अंशुमन म्हणतो की अहो साहेब मी इथे माझी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आलो होतो, केकसुद्धा घेऊन आलो होतो आणि त्यानंतर यांनी मला पाणी दिलं आणि मी चक्कर आली आणि मी पडलो. पुढचं तर मला काहीच आठवत नाही सर. इन्स्पेक्टर म्हणतात की तू किती शहाणा आहेस ते माहिती आहे मला, चल उठ आणि निघ. अंशुमन म्हणतो की साहेब दरवेळी माझ्यावरच आरोप येतो, कधीतरी यांचा देखील तपास करा. दरवेळी माझ्यावर आरोप घेऊन काय उपयोग आहे? आणि तुम्ही हेही विसरू नका की मी सुद्धा यांच्या विरोधात कंप्लेंट केली आहे आणि वेळ आली तर अजून वर जाऊन कंप्लेंट करेल आणि माझा वकीलसुद्धा आहे. साहेब मी सुद्धा या देशाचा एक नागरिक आहे, मलाही काही अधिकार आहेत. अण्णा म्हणतात की साहेब याचं काहीही ऐकू नका, या माणसाने मुद्दाम इथे येऊन हे सर्व केलं आहे. आनंदी म्हणते की इन्स्पेक्टर साहेब प्लीज तुम्ही यांना इथून घेऊन जा. इन्स्पेक्टर म्हणतात की नाही आनंदी, त्यांचं देखील बरोबर आहे, चौकशी तर करावीच लागेल. तो पाण्याचा ग्लास त्यांना दिलेला कुठे येतो? टीना सांगते की साहेब तिथेच येतो. इन्स्पेक्टर रुमालामध्ये तो ग्लास पकडतात आणि हवालदारला सांगतात की हा ग्लास टेस्टिंगला पाठवा. इन्स्पेक्टर सांगतात की ह्या प्रकरणाची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत कोणीही कुठेही जायचं नाही आणि तू इथून पहिल्यांदा निघ. असं म्हटल्यावर अंशुमन लगेचच तिथून निघून जातो. तर इकडे सुधा सार्थकला म्हणत असते की सार्थक नियती इतक्या वेळा संकेत देतीये तरीही तुला समजत का नाही? तिने अगदी 2 वेळा तुझ्या बाबांचा जीव वाचवलाय आणि ती तुझ्यासाठी घरी येते. सार्थक तिच्यामुळे तुझ्या बाबांची तब्येत देखील सुधारू शकते, तर तू का होकार देत नाही या लग्नाला? सार्थक म्हणतो की अगं आई ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि लग्न शेवटी वेगळं आहे ना. लग्न म्हणजे आयुष्यभराचं बंधन आहे, त्याचा निर्णय मी असा कसा घेऊ? हे बघ आई, मलाच अजून माहीत नाही आहे की मला कशी मुलगी हवी येते, एवढ्या लवकर काय मी हा निर्णय घेणार नाही. सुधा म्हणते की सार्थक त्या मुलीमध्ये नक्की काय कमी आहे मला सांग बरं तू. सार्थक म्हणतो की अगं आई तिच्यामध्ये काही कमी असण्याचा प्रश्नच नाही आहे, मी तिच्याबद्दल कधीच असा विचार केला नाही म्हणून मी म्हणतोय. सुधा म्हणते की अरे कर ना मग विचार, ती मुलगी चांगली आहे, तिच्यामुळे तुझे बाबाही बरे होऊ शकतात आणि हे सर्व तू कसं काय विसरू शकतो? सार्थक म्हणतो की असं कसं काय विसरेल आई मी? डॉक्टर काय म्हणाले, बाबांनी जर तिच्यासोबत वेळ घालवला तर ते बरे होऊ शकतात. मी करेल तिला रिक्वेस्ट, ती येईल आपल्याकडे, मग त्यासाठी लग्न का करायला हवंय? सुधा म्हणते की सार्थक मैत्रीण म्हणून घरात येणं वेगळं आणि सून म्हणून घरात येणं वेगळं. अरे अरेंज मॅरेज नाही होत का कोणाची? लग्नानंतर होईल ना हळूहळू प्रेम. सार्थक म्हणतो की आणि नाही झालं प्रेम तर? सुधा म्हणते की असा निगेटिव्हच विचार करणार आहेस का तू? सार्थक म्हणतो की अगं आई निगेटिव्ह नाही तर मी प्रॅक्टिकल विचार करतोय, तुला ह्या गोष्टी कळत का नाही आहेत? सुधा म्हणते की ठीक आहे तुला हवं ते कर, यापुढे मी तुला एका शब्दाने काही सांगणार नाही. तुला माझी पर्वा नाही, तुझ्या बाबांची पर्वा नाही, राहू दे त्यांना कायम आजारी. सुधा खूप रडत असते आणि तिला रडताना बघून सार्थक म्हणतो की ठीक आहे आई, तू म्हणते तसंच होईल. एवढं बोलून सार्थक तिथून निघून जातो. तर सुधाला देखील खूपच आनंद झालेला असतो. तर इकडे सार्थक खाली आलेला असतो आणि तो वृंदाला विचारतो की रेश्मा कुठे गेली? वृंदा सांगते की अरे ते गेली ऑफिसला. सार्थक मनामध्ये विचार करतो की रेश्मा ऑफिसला गेली आहे, मला आता तिच्यासोबत बोलावंच लागेल. असं बोलून तोही तिथून निघून जातो. सार्थक गेल्यानंतर वृंदा शलाकाला विचारते की कसा वाटला माझा प्लॅन? शलाका म्हणते की अगं एकदम मस्त, गाई तू भल्या भल्यांची बत्ती गुल केली आहे. सार्थक आणि सुधा काकू काय आहे तुझ्यासाठी?
मी तर म्हणते तू पॉलिटिक्समध्ये जायला हवं होतं, अशी जिंकली असतेस. केदार म्हणतो ना ते अगदी पटले मला, महापाताळ यंत्री आहेस तू. आणि मग दोघीही एकमेकींना टाळ्या देऊन हसत असतात. तर इकडे गायत्री आत्या म्हणत असते की का दिलं तुम्ही त्याला पाणी, तुम्ही मुळात त्याला घरातच येऊ का दिलं. अण्णा म्हणतात की अगं घेतलं कुठे, घुसला तो आतमध्ये. गायत्री आत्या म्हणते की अरे पण याआधी सुद्धा त्याने जीव देण्याची धमकी दिली होती ना. अण्णा म्हणतात की हो अगं, पण आम्ही काही म्हणायच्या आतमध्येच तो आतमध्ये घुसला. मालती म्हणते की हो ना, अजिबात शिस्त नाहीये त्या माणसाला. लीना म्हणते की आत्या त्यांनी आजही असंच केलंय, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून आनंदीच्या नावाने नुसताच ओरडत होता. गायत्री म्हणते की पण गेल्या काही दिवसांपासून आपल्या ही गोष्ट लक्षात आली आहे ना की तो माणूस विक्षिप्त आहे. केसचा निकाल लागेपर्यंत आपल्याला सगळ्यांना सावध राहणं गरजेचं आहे. अण्णा म्हणतात की अगं त्यावेळी नाही हे सर्व सुचलं, तरीही मी तुला फोन केला होता. आनंदी म्हणते की अगं आत्या आम्ही त्यांना काहीच दिलं नव्हतं आणि त्या पाण्यामध्ये पावडर कुठून आली हेही आम्हाला माहीत नाही. गायत्री आत्या म्हणते की त्यानेच टाकली असे, आपल्याकडे काही सिद्ध करण्यासाठी नाहीये की त्यानेच हे सर्व केलंय. आता चांगलाच डाव रचलाय त्याने. आता पोलीस चौकशी करणार आणि जर त्या ग्लासावर काहीतरी विषारी पदार्थ असला म्हणजे झालंच. कोर्टात तो या गोष्टीचं भांडवल करणार आणि आपल्या विरोधात मांडणार. मालती म्हणते की बापरे आता काय करायचं. तर गायत्री आत्या म्हणते की वहिनी मी बघते काय करायचं, तू टेन्शन घेऊ नकोस. केसची तारीख आता जवळ आली आहे, बघू काय होतं ते. आनंदी अण्णांना म्हणते की अण्णा ह्या सगळ्या गडबडीमध्ये मी ऑफिसला येणार नाही हे तर मी सार्थक सरांना कळवलंच नाही. त्या म्हणतात की अगं आनंदी मग कळव, नाहीतर तुझ्या नोकरीवर परिणाम होतील. आणि मग आनंदी फोन करण्यासाठी तिथून निघून जाते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थक रेश्माला म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे की नाही हे समजण्यासाठी मला वेळ हवाय. रेश्मा म्हणते की अरे एवढंच ना, मग सोपं आहे. डोळे मिटल्यानंतर ज्या व्यक्तीचा चेहरा आपल्या समोर येतो त्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं. माझे डोळे मिटल्यावर मला तुझाच चेहरा दिसतो. आय एम शुअर तुलाही माझा चेहरा दिसेल. फक्त एकदा ट्राय करशील. तेव्हा सार्थक डोळे मिटतो आणि सार्थकला डोळ्यासमोर पहिल्यांदा येते ती आनंदी. डोळे उघडल्यानंतर सार्थक देखील या गोष्टीचा विचार करू लागतो. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.